प्रेक्षकांनो नमस्कार. व्हिडिओ करण्यास कारण आषाढ सरत आलाय आणि श्रावण मासाची चाहूल सुरू झाली. श्रावण सुरू झाला की चटकन डोळ्यासमोर येतो तो बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा भला मोठा निसर्गावर आधारित असलेला काव्यसंग्रह आणि त्यातलीच एक कविता. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून येऊ न पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले नभू मंडपी कोणी भासे. अहो, श्रावणातलं सृष्टी सौंदर्य अनुभवायला कोणाला नाही आवडेल. निसर्गरम्य, सुगंधी, हिरवागार, मनोहरणीय, हरित, पावसाळी, चिंब, पावन, प्रसन्न, पवित्र, जलमय, मंगलमय, भक्तिमय, शक्तिमय, पुण्यमय, शिवमय. अहो, विशेषण अपुरी पडतात श्रावण मासाचं वर्णन करण्यासाठी. सणांची चाऊल घेऊन येणारा असा हा श्रावण मास. आता कालचं उदाहरण घ्या ना. आईने बाबांकडे भली मोठी वाण सामाण्याची यादी दिली. बाबांना म्हणाली, वाण्याला जरा खणकावून सांगा, 2 नारळ जरा जास्तीचे दे, तुपाची बरणी मोठी ताजी टवटवीत दे. मला तर प्रश्नच पडला. चला, एक वेळ नारळांचं ठीक आहे, परंतु तूप आणि श्रावणाचा संबंध काय? त्यावरून आठवलं, अहो पहिलाच सण नाही का नागपंचमीचा. आमच्याकडे नागपंचमीला उकडीच्या मोदकांचा बेत असतो. कुणाकडे पातोड्या, पुरणाचं देंड, कानवले असे विविध गोडाधोडाचे पदार्थ केले जातात. मग अशाच या गोडावर जर रसरशीत तुपाची धार नसेल तर मग आई आणि मुलाची ताटातोटच झाल्यासारखी. अहो, निसर्गाची पूजा करायला लावणारी अशी आपली श्रावण संस्कृती. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे दर्या रे माझ्या सागरा रे, दर्या रे माझ्या सागरा, मान तुझा हे वरसाचा, मान तुझा हे हा वरसाचा, रसन है नारली पुनवचा, सन है नारली पुनवचा. आपण सगळेच कोकणातले. मग ते मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि यांच्याच कडेला पसरलाय अथांग शांत नितळ असा अरबी समुद्र. आणि याच अरबी समुद्राची रक्षा करत वास करतात आपले कोळी बांधव. आणि ह्याच कोळी बांधवांचा आनंदाचा उत्साहाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. अहो, असं म्हणतात की लग्न समारंभात वर वधूला जितका मान असतो ना, तितकाच मान ह्या सणानिमित्त कोळी गीतांना दिला जातो. माझ्या सारंगा राजा सारंगा, डोल करार धाकल्या दिरार, चल जावया घरा. कोणासाठी भाऊ, कोणासाठी बंधू, कोणासाठी मित्र, कोणासाठी मैत्र, कोणासाठी सखा, तर कोणासाठी दीर. अशा विविध नात्यांनी महासागरात संबोधले जाते. अहो, असं म्हणतात की नारळी पौर्णिमेच्या ह्या सणानिमित्त महाराष्ट्रातील आगरी कोळी समाजाचे बांधव भला मोठा सोन्याचा नारळ भल्या मोठ्या महासागरास अर्पण करतात. यंदा ही मासेमारी तितकीच भरभराटीची होऊ दे, पोरा बाळांना सुखात ठेव, अशी कळकळीची मनोकामना महासागरास व्यक्त केली जाते. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण, विचारया गेले नारद म्हणून. किती जरी खडूस, किती जरी प्रेमळ, किती जरी दयाळू, किती जरी माळू, किती जरी आघाव कारटी असली तरी नात्यानं ती बहीण. मग ती मोठी असो, धाकली असो, थोरली असो. असं म्हणतात, रक्षाबंधनाच्या ह्या सणाच्या निमित्तानं तिच्याशी वर्षभर झगडणारा, भांडणारा, तिची टिंगल टवाळी, थट्टा मस्करी करणारा तिचं भाऊ राया तुझं वर्षभर रक्षण करीन असं तोला मुलाचं वचन तिला देतो. ऋणू झुणू त्या पाखरा, जारे माझ्या माहेरा, आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा. पुरुषांनाही ठेका धरायला लावणारी जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली, राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली आणि उषा मंगेशकर यांच्या दर्जेदार आवाजाने अजरामर झालेली ही गाणी या श्रावण महिन्यात ऐकायला मिळतात. हा श्रावण महिना नुकतंच लग्न झालेल्या सासूर वाशिणींसाठी माहेरपण उपभोगण्याची भली मोठी पर्वणीच घेऊन येतो. कारण या श्रावण महिन्यात नवविवाहित असलेल्या आईबाबाच्या लाडक्या लेकीला माहेरी जाता येतं, माहेरपण उपभोगता येतं, मैत्रिणींच्या गाठी भेटी होतात, झिम्मा फुगड्यांचे खेळ पुन्हा एकदा खेळता येतात आणि मुळात म्हणजे आईला कडकडून मिठी मारता येते. मंगळागौर म्हणजे साक्षात देवी पार्वतीचं रूप, तिचीची पूजा. पतीला दीर्घ आयुष्य लाभावं, उत्तम आरोग्य लाभावं, घरादारात सुख समृद्धी नांदावी, वैवाहिक जीवन सौख्यपूर्ण आणि आनंददायी व्हावं अशी प्रार्थना देवीकडे केली जाते. मंगळागौर ही फक्त पूजा नसून ती पूर्वीच्या काळी स्त्रियांना त्यांच्या कामातून मिळणारी उसंत. कारण पूर्वीच्या काळी स्त्रीचं आयुष्य म्हणजे रांधावाडा आणि उष्टी काढा, ते फक्त चूल आणि मूल यापुरतंच मर्यादित होतं. त्याच्यामुळे घराच्या उंबरठ्याच्या बाहेर पडणं हे तर दूरच राहिलं. मग अशाच या सणाच्या निमित्ताने गावच्या लेकी सुना, शेजारणी पाजारणी, माहेर वाशिणी, सासूर वाशिणी एकत्र जमायच्या, देवीची पूजा करायच्या, देवी समोर
गीत गात देवीचे रात्रभर मंगळागौरीचे खेळ खेळत जागरण करायचं. आणि खरंच हे मंगळागौरीचे खेळ हे फक्त खेळ नसून हा एक प्रकारचा व्यायाम असतो. त्याच्यामुळे दिवसभर कामात गुंतलेल्या स्त्रीचं शरीर कधी मोकळं व्हायचं हे तिलाच कळत नसेल. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा भ्रमण हरे हरि श्याम बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. दहीहंडी अष्टमी हे नुसतं नाव जरी ऐकलं तरी प्रत्येक गोविंद पथकामधल्या तरुण मुलामध्ये तोच उत्साह, तोच जोश पुण्या नव्या ताकदीने संचरतो. कुणासाठी कृष्ण, कुणासाठी कान्हा, कुणासाठी किसना तर कुणासाठी किसनदेव. अवरूप जरी वेगवेगळी तरी देवावरची श्रद्धा भक्ती मात्र सारखीच. वीर धनुंदर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती, रथ हा कुनिया पांडवांचा पळविशी कौरवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. सुमन कल्याणपुरम यांनी गायलेल्या या गाण्यातून कृष्णाचं हुबेहूब रूप डोळ्यासमोर उभं राहतं. हा तोच कृष्ण जो की पंढरपूरचा विठ्ठल, हा तोच कृष्ण ज्याने कालिया मर्दन केलं, हा तोच कृष्ण ज्याने पुतणासारख्या राक्षसिणीस द्वेष मिळवलं, हा तोच कृष्ण ज्याने अर्जुनास गीतेचं सार सांगितलं, हा तोच कृष्ण ज्याने कंसाचा वध केला, आणि हा तोच कृष्ण ज्याने पांडव आणि कौरवांच्या समोर द्रौपदीस वस्त्र पुरवलं. आणि त्याच्या जन्माचं कारण, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानाम धर्मस्य तदा नाम सुजाहम, पवित्राणानि साधूना विनाशाय दुष्कृताम, धर्म संस्थापनाथार्य सद्भवामी युगे युगे. ज्या ज्या वेळेस या पृथ्वीवर धर्माचा ऱ्हास होईल आणि अधर्म माजेल, त्या त्या वेळेस मी ह्याच पृथ्वीवर जन्म घेईन. सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठी मी ह्याच पृथ्वीवर जन्म घेईन. खरंच या देवाची लीला महती आगाध आहे. अहो, हा फक्त लहान लबाड खट्याळ बाळ नसून तर साक्षात विष्णूचा आठवा अवतार. त्यांनी केलेल्या प्रत्येक खोडीस, त्यांनी खेळलेल्या प्रत्येक खेळास एक मोठं काहीतरी कारण आहे. त्याच्यामुळे कृष्ण ही कल्पना समजून घेणं हे माझ्या तरी कल्पनेपलीकडचं. पण एक गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा भ्रमण हरे हरे श्याम बोलो, राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण. या नामस्मरणात या संपूर्ण संसारातून मुक्ती मिळवण्याचं खूप मोठं काहीतरी कारण. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण. हॅलो गाईज. तर माझ्या एका शब्दावर हे दोन्ही माझे बालपणीचे सवंगडी एका शब्दावर तयार झालेत. तर माझ्यासोबत जास्त मेहनत या दोघांची आहे, कारण ते टेक घेणं असो सगळंच असो. एकच सांगेल की जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मागच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही कमेंटमध्ये मला प्रेम दाखवलं तसंच मी ह्या वेळेस पण आवडेल मला तुमच्या कमेंट वाचायला. नक्कीच जास्तीत जास्त कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला काय आवडेल बोलायला? हो, आमचा हा मित्र त्याचा नवीन प्रयत्न करतोय, तर तुम्ही त्याला सपोर्ट करा. आम्ही त्याच्यासोबत आहोतच, पण तुम्हीही तुमचा सपोर्ट दाखवा. त्यामुळे आम्हाला खूप आनंद होईल जर तुम्ही आमच्या या प्रयत्नांना सोबत दिले तर. यश तुला? आणि खूप मेहनत घेतली आहे. सो तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सो आम्हाला अजून मोटिवेशन मिळेल. थँक्यू Thank you. गाईज. नक्कीच पुढच्या वेळेमध्ये काहीतरी चांगलं घेऊन येईल मी. थँक्यू सो मच.